फॅमिलीसोबत घालवलेला वेळ मनाला रिचार्ज करतो. आजची सकाळ काकांच्या घरी झाली. बाल्कनीतून खूप मस्त असा मॉर्निंग व्ह्यू दिसत होता. मी आणि अद्वै झोपेतून उठून डायरेक्ट तिथेच बसलो. लिटरली पक्ष्यांची किलबिलाट पण ऐकू येत होती. नंतर अद्वै आजोबांसोबत गाडी खेळत होता. आजोबा आणि नातवाचा तो खेळ बघत बसणं म्हणजेच माझ्यासाठी एक थेरपी होती. आणि हे बघा, अद्वैला अशी घराची साफसफाई करायची होती. माझ्या कझिनने म्हणजेच अद्वैच्या माऊने अद्वैसाठी काही गिफ्ट्स आणले होते. अरे वाव, काय बाबू? बुक ओपन कर. बुक तुला आवडतं ना बुक? ऍपल. हे काय आहे? अद्वैचा फोन. अद्वैचा फोन आपण हा काढू, इथून काढायचा. हॅलो हॅलो बाबा, तुम्ही पोहोचलात का? ऑफिसला गेलेत का? कुठे गेलाय बाबा? त्याला ते गिफ्ट्स इतके आवडले की तो सतत ते हातात घेऊन फिरत होता. तो आनंद पाहून मन आपोआप भरून आलं. अद्वै जसा आजोबांसोबत खेळला तसंच मामासोबत पण खूप खेळला. इथे अद्वैची ऍक्टिंग बघा. मोठी माणसं जसं मॉइश्चरायझर लावतात तसंच त्याला लावायचं होतं. सो आजचा पूर्ण दिवस माहेरच्या फॅमिलीसोबतच गेला. हसणं, बोलणं, आठवणी, गप्पा, असंच सगळं सहज, सिंपल आणि प्युअर. रात्री काकीच्या हातचं छानसं डिनर केलं आणि मग काका आणि कझिन्सनी कॅरिओकेवर गाणी म्हणायला सुरुवात केली. आज कळलं फॅमिली टाईम म्हणजे मनासाठीचा छोटासा ब्रेक. भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.